युवा शिर्डी ग्रामस्थ शिवजयंती 2019 या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले युवा शिर्डी ग्रामस्थचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे युवा शिर्डी ग्रामस्थचे सर्व सन्माननीय व्यक्ती, उपस्थित आपण सर्व शिवभक्त, ज्या मातेने आपल्या लेकराच्या मनात स्वराज्याची ज्योत निर्माण केली अशा शहाजीराजांच्या पत्नी म्हणजेच अखंड महाराष्ट्राच्या मासाहेब, ज्या राजानं शून्यातून हे स्वराज्याचं विश्व उभा केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि हे उभं केलेलं स्वराज्याचं विश्व ज्यांनी स्वर्गात मांडायचं काम केलं असे छत्रपती संभाजीराजे भोसले। आणि त्याचप्रमाणे आज आपण सर्वजण ज्या महाराष्ट्राच्या मातीत बसलेलो आहोत त्याच या मातीमध्ये गेले 350 वर्षांपूर्वी शिवरायांच्या शब्दाला मान देऊन ज्या मर्दांनी आपलं रक्त सांडलं अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना प्रथम माझा मानाचा मुजरा। विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला, वाघ नख्यानं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला। शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्र कसा होता? शत्रूच्या घोड्याच्या टापांनी हादरलेला, झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या माणसांचा, आया बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांचा या महाराष्ट्रामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी उरलीच नव्हती। उरली होती ती फक्त आणि फक्त शत्रूची दादागिरी, आणि हीच शत्रूची दादागिरी मुळापासून उपटून काढण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला तो तुमच्या आमच्या लाडक्या शिवबांचा। एखाद्या मुलीच्या गालावर जशी खळी शोभून दिसावी, एखाद्या काळ्या खडूवर पांढऱ्या खडूचा टिपका जसा उठून दिसावा, एखाद्या अंधाऱ्या खोलीत दिवा जसा चमकावा आणि डोंगर दऱ्यांमध्ये सह्याद्री जशी उंच दिसावी, अगदी त्याचप्रमाणे 750 इतिहासांमध्ये जिद्द, चिकाटी, प्रेरणा, संघर्ष, मान, सन्मान, स्वाभिमान आणि अभिमानाने भरलेला काळ म्हणजेच माझ्या शिवरायांचा शिवकाळ। हो, पण याच काळात पुण्यातील शहाजीराजांची जहागिरी आदिलशहाच्या सरदाराने जाळून राख केली, पुण्यातील रयत परागंदा झाली, पुण्याच्या या मातीत गाढवाचा नांगर फिरवला गेला आणि जाहीर केले गेले की या मातीत जो वसाहत करेल त्याचा संसार फुलणार नाही, वंश वाढणार नाही। सर्व माणसे अंधश्रद्धेचा पकडा धरून पुणे सोडून निघून गेली, काळजात भीती घेऊन झाडाझुडपात डोंगर कपारीत राहू लागली, आणि अशा या भयानक परिस्थितीत काळजात स्वराज्याचं रोपटं घेऊन जिजाऊ मासाहेब पुण्यात आल्या। पुण्याच्या याच मातीत त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि बघता बघता पुण्याचं स्वराज्यात रूपांतर केलं। खरं तर 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात श्री शंभूच्या साक्षीने आपल्या सवंगड्यांसोबत शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। त्यावेळी जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांना एक आदेश दिला, शिवाजीराजे उठा, घोड्यावर बसा, हातात तलवार घ्या आणि शत्रूचा निपात करा। ही जिजाऊ मासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। हा क्रांतिकारी विचार ऐकून शिवरायांच्या अंगातलं रक्त सळसळलं, सळसळलेलं रक्त उकळलं आणि उकळलेलं रक्त हे हिंदवी स्वराज्य निर्माण करूनच शांत झालं। खरं तर अफाट पराक्रमाचा आणि कुशल कर्तबगारीचा साक्षीदार असलेल्या अथांग पसरलेल्या अरबी समुद्राशी काय नाते आहे आपल्या शिवरायांचे? तर मित्रांनो, शिवराय हे भारतीय नौदलाचे जनक आहेत। आरमार आणि किनारा यांचं सामर्थ्य जाणणारा मध्ययुगीन भारतातला पहिला जलपती म्हणजे छत्रपती। राजांना माहिती आहे स्वराज्याला धोका जितका या मातीतून आहे ना तितकाच तो या पाण्यातून सुद्धा आहे, आणि म्हणूनच 24 ऑक्टोबर 1657ला माझ्या राजानं अरबी समुद्रामध्ये स्वराज्याचं पहिलं आरमार उभं केलं। माझा राजा आरमार उभं करू लागला, एका एका बंदरावर हल्ला करून तिथं भगवं निशाण फडकवू लागला, आणि मग पोर्तुगीज आपल्या आरमार प्रमुखाला पत्र लिहितो। डोंगरातला शिवाजी राजा जमिनीवर तर पराक्रम गाजवत होताच, आता तर तो पाण्यात उतरलाय, आता कुठं जायचं ते लवकर ठरवा। तर इंग्रज इतिहासकार लिहितो, बरं झालं हा शिवाजी राजा डोंगरी मुलखात जन्माला आला, हा जर सागरी किनाऱ्यावर जन्माला आला असताना तर आमचं काही खरंच नव्हतं। ही आरमाराची ताकद महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं उभी केली। ज्याचं गड त्याचं राज्य आणि ज्याचा आरमार त्याचा समुद्र हा मूलमंत्र राजांनी जपला होता। आज सरकार गुन्हेगारांना फाशी देतंय,
पण असे हल्ले पुन्हा होणार नाहीत याची गॅरंटी मात्र सरकार देत नाही, परंतु 350 वर्षांपूर्वी रयतेच्या संरक्षणाची गॅरंटी देऊन त्यांच्या जीवांची वॉरंटी देणारा एकच क्वालिटी बाज राजा जगाच्या पाठीवर होऊन गेला आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याच शिवरायांची कीर्ती ऐकून शिवरायांवर कविता करण्यासाठी उत्तर भारतातून सुलतानाच्या दरबारात कार्यरत असलेला एक कवी आला होता आणि तो कवी म्हणजे कविभूषण. कविभूषण महाराजांवर कविता करत असताना एक माणूस तिथं आला आणि कविभूषणला म्हणाला, तुम्ही तयार केलेली कविता मला एकदा ऐकवाल का? त्यावेळी कविभूषण म्हणाला, का नाही? मग ऐका. इंद्रजिमी जंभपर वाडवसु वंभपर रावण सदंभपर रघुकुल राज है पौनवारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस्त्र बाहपर राम द्विजराज है डावा दृढ़ मंडपर चित्ता मृग छुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है तेजतम हंसपर कानजिमी कंसपर कोमलिच्च वंशपर शेर शिवराज है, शेर शिवराज है. समोरच्या माणसाला कविता आवडली. त्यानं वारंवार ती कविभूषणला म्हणायला लावली. शेवटी वैतागून कविभूषण त्या माणसाला म्हणाला, अहो पण तुम्ही कोण? त्यावेळी समोरचा माणूस म्हणाला, मीच शिवाजी महाराज. अरे तू जितक्या वेळा कविता म्हणणार तितके लाख मी तुला देणार होतो, कविता का थांबवलीस? त्यावेळी कविभूषण गरजला, महाराज लाख रुपये मिळवण्यासाठी नाही महाराज, पण या लाख मोलाच्या माणसाचा क्षणभर सहवास मला मिळावा म्हणून मी कविता तयार करत होतो. कविभूषण सारख्या कवींची कदर महाराजांनी केली म्हणून या स्वराज्यात अनेक कवी लेखक निर्माण झाले. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचं रायगडावर निधन झालं. ही बातमी औरंगजेबाच्या सहकार्याला कळाली. त्यानं ती लगेच बहादूरगडावर असलेल्या औरंगजेबापर्यंत पोहोचवली. त्यावेळी औरंगजेब स्तब्ध झाला, नमाजाच्या रूपात बसला आणि आपले दोन्ही हात वर करत खुदाला म्हणाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवा भोसला तेरे पास आ रहा है. आणि त्याच वेळी औरंगजेब त्याच्या सहकार्याला म्हणाला, तुम्हें पता है कौन गया है? हमने आज तक ऐसे राजे और महाराजे देखे हैं जो हमारा नाम सुनते ही अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने आज तक ऐसी जहाबाज फौजें देखी है जो हमारी इस बड़ी फौज को देखकर भाग जाती है. हमने आज तक ऐसे बहादुर सरदार देखे हैं हमारी नज़र के सामने अपनी नज़र झुका देते हैं, लेकिन पहली बार पूरे हिंदुस्तान को अपनी मुट्ठी में काबीज करने वाला ये औरंगजेब शिवा को सलाम करता है, शिवा को सलाम करता है. खरं तर आज आपण म्हणतो की राजे आपल्यात नाहीत, तर राजे आहेत. महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात राजे आहेत. मराठी माणसाच्या मनामनात राजे आहेत. अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या आवाजात राजे आहेत. अत्याचार रोखणाऱ्या हातात राजे आहेत. पडून उठण्याच्या प्रयत्नात राजे आहेत. प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या आत्मविश्वासात राजे आहेत. स्त्रीला बहीण मानण्याच्या संस्कारात राजे आहेत. माणसाला माणूस म्हणून ओळखण्यात राजे आहेत. आणि या जाती धर्माच्या भिंती पाडून राष्ट्र उभारण्यात राजे आहेत. होय, राजे आहेत. चला तर मग याच शिवचरित्राचा अभ्यास करून आपल्या भारताला पुन्हा एकदा एक सुजन राष्ट्र बनवूया आणि या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करूया. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. एकदा सर्व शिवभक्तांनी जोरात माझ्या समोर घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद साक्षी.